मित्रांनो, तुम्ही जर नवीन लॅपटॉप घ्यायचा विचार करत असाल तर फक्त विचार करत बसू नका, कारण लॅपटॉपच्या किमती वाढायला सुरुवात झाली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये त्या तब्बल 35 ते 40% वाढू शकतात. त्यामुळे लॅपटॉप घ्यायला जेवढा उशीर कराल तेवढा तुमच्या खिशाला फटका बसणार आहे. आता लॅपटॉपच्या किमती कशामुळे वाढत आहेत, मोबाईलच्या किमती वाढण्याचं याच्याशी काही कनेक्शन आहे का, आणि पुढे किती दिवस ह्या किमती वाढलेल्याच राहतील, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटीला आपण सध्याच्या बेस्ट लॅपटॉप डील्सही पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सगळ्यात आधी बघूया की किमती नेमक्या किती वाढल्यात. सोप्या भाषेत सांगायचं तर गेल्या वर्षी जो लॅपटॉप 35,000 रुपयांपर्यंत मिळत होता तोच आता 45,000 पर्यंत जातोय, आणि ही फक्त सुरुवात आहे. डेल, आसूस, HP, लिनोवो, एसर सगळ्याच कंपन्यांनी सांगितलंय की 2026च्या दुसऱ्या 6 महिन्यात म्हणजे जून नंतर लॅपटॉपच्या किमतींमध्ये 15 ते 20% वाढ होणारच आहे. म्हणजे आत्ता 60,000 मिळणारा लॅपटॉप थोड्या दिवसांमध्ये 70 किंवा 72,000 मिळेल, आणि हा फरक लहान नाहीये. आता लॅपटॉपच्या किमती वाढायचं मूळ कारण काय आहे, तर AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपल्या रोजच्या जगण्यात आता सगळीकडेच AIचा समावेश झालाय. ChatGPT, जेमिनी असे ॲप्स आपण सर्रास वापरतोय, आणि दररोज त्यांना कॉम्पिटिशन म्हणून नवीन AI टूल्स आणि चॅटबॉट्स लॉन्च होत आहेत. हे सगळे AI चालवण्यासाठी मोठमोठे डेटा सेंटर्स उभारले जात आहेत, आणि या डेटा सेंटर्सना लागतोय रॅम मोठ्या प्रमाणात. AI जेवढ्या फास्ट वाढलंय त्यापेक्षा जास्त स्पीडमध्ये रॅमची मागणी वाढली आहे, पण रॅम बनवणाऱ्या कंपन्यांची क्षमता मात्र तेवढीच राहिली आहे. त्यामुळे मागणी भरपूर आणि पुरवठा कमी. बरं, AI कंपन्या या रॅमसाठी अगदी कितीही किंमत मोजायला तयार आहेत. त्यामुळे रॅम बनवणाऱ्या कंपन्या ज्या आधी लॅपटॉप कंपन्यांना रॅम विकायच्या, त्यांनी AI कंपन्यांकडे सप्लाय सुरू केलाय. आणि याचा परिणाम काय झालाय, तर लॅपटॉप बनवण्यासाठीची रॅम कमी पडायला लागली, आणि रॅम विकत घ्यायची तर लॅपटॉप कंपन्यांना AI कंपन्यांशी प्राइस मॅच करावी लागते. बरं, रॅमची किंमत वाढून कितीच वाढणार असं तुम्ही विचार करत असाल तर सांगतो. 32 GB DDR5 रॅम जी 2025च्या सुरुवातीला 6 ते 7,000 मिळत होती, ती आता डायरेक्ट 29-30,000 मिळते. लॅपटॉपसोबतच मोबाईलच्या किमती वाढण्याचंही हेच कारण आहे. बरं, रॅम काय हे एकमेव कारण नाहीये, आणखीही काही कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे एंट्री लेवल प्रोसेसर्सची टंचाई. इंटेल आणि AMDच्या बजेट चिप्स सध्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही आहेत. दुसरं कारण म्हणजे सप्लाय चेनचा प्रॉब्लेम. कोविड नंतर कितीतरी कंपोनंट्सचं प्रोडक्शन अजूनही नॉर्मलला आलेलं नाहीये. आणि तिसरं कारण म्हणजे डॉलरची किंमत. बहुतांश लॅपटॉप कंपोनंट्स हे बाहेरच्या देशातून इम्पोर्ट केले जातात, आणि जेव्हा डॉलर महाग होतो तेव्हा इम्पोर्टही महाग होतं, आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून लॅपटॉपची किंमत वाढते. आणि टेक एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार आताची दरवाढ ही पुढच्या 2-3 वर्षापर्यंत तरी राहू शकते. जेवढ्या स्पीडने AI कंपन्या वाढतायत आणि AIचा बबल मोठा होत जातोय, तो बबल फुटायला बराच वेळ लागणार. आणि हा AIचा बबल फुटला किंवा रॅम कंपन्यांनी प्रोडक्शन वाढवलं की मग किमती थोड्या नॉर्मलला येऊ शकतात. पण हे केवळ आशावादी भाकीत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, यावर उपाय काय? म्हणजे लॅपटॉपच्या किमती कमी करण्यासाठीचा उपाय नाही, तो तर आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात काय आहे ते सांगतो. सगळ्यात पहिलं तर शक्य तेवढ्या लवकर लॅपटॉप घेणं. कामासाठी, शिक्षणासाठी किंवा कशासाठीही नवीन लॅपटॉप घ्यायचा विचार करत असाल तर उशीर करू नका. दुसरा उपाय म्हणजे रिफर्बिश्ड लॅपटॉप घेणं. Amazon किंवा कुठल्याही ट्रस्टेड वेबसाईटवरून किंवा दुकानातून सर्टिफाईड रिफर्बिश्ड लॅपटॉप मिळतात. यावर वॉरंटी मिळत असेल तर नक्कीच हा एक चांगला ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन म्हणजे जुन्या मॉडेलचे लॅपटॉप घ्यायचे. 2024-25च्या लॅपटॉप्सचा बराचसा स्टॉक अजून शिल्लक आहे, आणि लॅपटॉप साधारणपणे 5 वर्षांपेक्षा जास्त वापरण्यासाठी बनवलेले असतात. त्यामुळे जुन्या मॉडेलचा परफॉर्मन्सही चांगला असतो. आणि चौथा उपाय म्हणजे डिस्काउंट आणि EMI. एकतर EMIवर लॅपटॉप घेणं प्रेफर करा, म्हणजे खूप सारे पैसे एकदमच भरावे लागणार नाहीत. नाहीतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन सेलमध्ये जेव्हा मोठे डिस्काउंट मिळतील तेव्हा लॅपटॉप घ्या. ओके, आता मगाशी म्हणलं तसं लॅपटॉप घेण्यासाठीच्या आत्ताच्या बेस्ट डील्स काय आहेत त्या एकदा बघूया. Amazon आणि फ्लिपकार्टवर सर्च करून टॉप डील्स तुमच्यासाठी शोधलेले आहेत. बजेट कॅटेगरीपासून सुरुवात करू. पहिला लॅपटॉप आहे लिनोवोचा V15 G4. AMD Ryzen 5 प्रोसेसर मिळतो, 16 GB रॅम, 512 GB SSD आणि 15.6 इंचची स्क्रीन. हे सगळं फक्त 35,000 मध्ये मिळतंय. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एकदम चांगली डील आहे. एसरचा स्विफ्ट गो हा पण अशाच स्पेसिफिकेशनमध्ये आणि प्राइस रेंजमध्ये येतो. दुसरा आहे एसरचा अस्पायर लाईट. Ryzen 7 प्रोसेसर मिळतो, 16 GB रॅम मिळते आणि 1 TB ची SSD मिळते. हे कॉम्बिनेशन फक्त 40,000 मध्ये मिळते, जे आत्ताच्या स्थितीला अगदीच रेअर आहे. तिसरा म्हणजे आसूसचा विवोबुक गो 14. इंटेलचा 12th Gen i5 प्रोसेसर, 16 GB रॅम, 512 GB SSD. हे सगळं 40,000 मध्ये मिळतंय. ऑफिसचं काम आणि लाईट एडिटिंगसाठी हा चांगला ऑप्शन आहे. बाकी HP 15 आणि डेल 15 हे दोन्हीही 50,000च्या आतले चांगले लॅपटॉप आहेत.
HP मध्ये Ryzen 7 मिळते तर डेलमध्ये Ryzen 5 प्रोसेसर मिळतोय. दोन्हीमध्ये 16GB रॅम आणि 512GB SSD मिळते. बाकी सध्या फ्लिपकार्टचा सेलही सुरू आहे, जो मला वाटतं 15 मार्चला संपतोय. पण त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये Amazon आणि फ्लिपकार्ट असे सगळ्यांचे समर सेल सुरू होतील. त्यामुळे त्यावेळी देखील लॅपटॉप घेण्याची चांगली संधी मिळेल अशी आशा आहे. बाकी लॅपटॉपच्या आणखी काही चांगल्या डील्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील किंवा मग डिटेल कंपॅरिझन व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसंच टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.